DNU 24 न्यूजमध्ये आपलं स्वागत. बघूया आजच्या ताज्या घडामोडी. फोडीपवनी ते वडाळा दरम्यानचा सुमारे 3 किलोमीटरचा रस्ता गेल्या 10 ते 15 वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावरून जवळपास 25 ते 30 गावांचा दळणवळण सुरू असून शाळकरी मुले, शिक्षक तसेच रुग्णांना वरुड येथे जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते, मात्र डांबर न टाकल्यामुळे रस्ता पूर्वीपेक्षा अधिक खराब झालाय. रस्त्यावरची गिट्टी बाहेर निघाल्याने अपघातांची शक्यता वाढली असून रोज किरकोळ घटना घडत असल्याचे नागरिक सांगत आहेत. या समस्येबाबत नागरिकांनी चंदूभाऊ यावलकर यांची भेट घेऊन चर्चा केली होती. तसेच उपोषणही करण्यात आले, मात्र अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. यामुळे संतप्त नागरिकांनी आता चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन न्याय मागण्याचा निर्णय घेतलाय. स्थानिक अर्जदार म्हणून श्री मोहनजी मातकर आणि माजी सरपंच श्री राजेंद्र पोचदार यांनी प्रशासनाकडे तातडीने दाखल घेण्याची मागणी केली आहे. कॅमेरामॅन नितेश बावणेसोबत सुरेंद्र खुजे यांची रिपोर्ट. मार्केटचे व्यापारी सुद्धा या सगळ्यासाठी वेदना सध्या राहिली आहे. या भागातली सगळ्यात मोठी वेदना की थडीपवनीवरून वडाळा गाव हे फक्त 3 किलोमीटर आणि या 3 किलोमीटरचा रस्ता जवळपास 15 वर्षापासून धूळ खात पडलेला रस्ता आहे. 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तर आजच्या तारखेपर्यंत कदाचित एवढा खराब रस्ता हा नरखेड आणि वरुड तहसीलमध्ये हा शेवटचा रस्ता असावा. कारण या रस्त्याने जाण्याची कोणतीही अशी खास व्यवस्था नाही आहे. कशी तरी रस्ता दुरस्ता केला जात आहे. रस्ता 2 महिन्यासाठी होते आहे, बाकीचे 10 महिने कुणीकडे जाते माहीत नाही. अशा अवस्थेत बरेचदा ॲक्सिडेंट झालेले आहे, बरेचदा गाड्या फसल्या आहे, बरेचदा जाणं टाळलं आहे, बरेचदा त्याच्यात बंड्या फसल्या आमचे त्यावेळेस. आज मोटरसायकलसुद्धा भयानक मोटरसायकलचे बेहाल होते. तर आमची मागणी करता करता आम्ही उपोषणसुद्धा केलं. मागणी गुयार साहेबांना सुद्धा केली. माजी आमदार आताचे आमदार यावलकर साहेब त्यांच्याकडेही बरेचदा डेप्युटेशन घेऊन गेलो. होच्या वर शब्द कधी आला नाही आणि या होचं फक्त प्रत्युत्तर त्यांनी दिलं. कशी तरी गिट्टी आली, गिट्टी टाकली, थोडंसं डांबर टाकलं. म्हणजे होतं की नाही होतं ते डांबर टाकणाऱ्यालाच पाहिजे. कशी तरी गिट्टी आतरली, त्याच्यावर थोडंसं डांबर टाकलं. 4 दिवसात डांबर आणि गिट्टी, डांबर हरपलं, गिट्टी राहिली, अशी तिथली व्यवस्था आहे. आणि 48 किलोमीटरचं गाव मार्केट हे जर जवळ आणत असेल तर वरुड आम्हाला खूप जवळचं आहे. कारण 25-30 गावाचा संबंध हा वरुडसाठी येते आणि त्या वरुडला जवळ आणण्यासाठी फक्त 3 किलोमीटर रस्ता, 18 किलोमीटरच्या रस्त्यातील फक्त 3 किलोमीटरचा रस्ता. कारण 40 किलोमीटरच्या परिसरात दुसरा पूल नाही आहे. तर जलाखेडापासून हातुर्ण्यापर्यंत पूल नाही आहे. फक्त हा वर्धा नदीवरचा थडीपवनीवरची पूल आहे. या पुलावरून पूर्ण आम्ही मार्केट करत असतो. पूर्ण लोक त्या मार्केटवरून जाते, त्या पुलावरून जाते आहे आणि पुलापासून सुरुवात अमरावती जिल्ह्याची झाल्यापासून तर वडाळा 3 किलोमीटरचं गाव. अजिबात रस्ता नाहीच, त्याला रस्ता म्हणता येणार नाही, अशी दयनीय अवस्था, अशी परिस्थिती आहे. म्हणून आम्ही बावनकुळे साहेब हे पालकमंत्री नागपूर जिल्ह्याची आहे, अमरावती जिल्ह्याची आहे, शेवटी त्यांच्यापर्यंत गेलो. त्यांनाही आमच्या वेदना सांगितल्या, त्यांनीही हो म्हटलं. आम्ही त्यांना निवेदनं दिली. नंतर निवेदनाचं रूपांतर कशात झालं माहीत नाही, परंतु त्यावेळेसपासून अजूनही त्याच्यावर ना डांबर ना गिट्टी. आता गिट्टी आहे की डांबर आहे ते प्रत्यक्ष चौकशी व्हायला पाहिजे. चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो आहे की ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोचते त्या सर्वांना माझी खरोखर सगळ्या जनतेकडून विनंती राहील की तो पूल, तो रस्ता 2 महिन्यात होणे आवश्यक आहे. 2 महिन्यात एवढ्यासाठी की 2 महिन्याच्या नंतर पावसाळा लगेच चालू होईल. पावसाळ्यात काम होणार नाही आणि हेच पुन्हा की सांगतील की आता पावसाळा आहे, काम होणार नाही. आमचे विद्यार्थी जाऊ शकत नाही राजेहो, आमचे बैलबंडी जाऊ शकत नाही, कुणी जाऊ शकत नाही. तर या 2 महिन्यात रस्ता करणे फार जरुरीचं आहे. माझा आवाज चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचते आहे, म्हणून माझी विनंती राहील की 2 महिन्यात शक्य तेवढा लवकर चांगल्या सुसज्ज परिस्थितीत करून द्यावा, अशी विनंती सर्वांना राहील. नमस्कार, मी राजेंद्र पोद्दार, माजी सरपंच, ग्रामपंचायत थडीपवनी. या रोड बाबतीत, वडाळा ते थडीपवनी ह्या रोड बाबतीत मी 14/2/2026ला नरखेडला माननीय पालकमंत्री, नागपूर जिल्हा, अमरावती जिल्हा, चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार केलेली की या रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं होत आहे आणि मागील 15 वर्षापासून या रोडचा आम्हाला खूप त्रास आहे. आणि या रोड हे जे आहे थडीपवनी गाव हे नरखेड तालुक्यातलं शेवटचं
आणि वडाळ्यापासून थडीपोनी रस्ता ह्या वरुड तालुक्यातलं शेवटचं हे 2 टोकं आहे. त्या कारणामुळं आम्हाला काटोल हे जवळपास 40 किलोमीटरच्या जवळपास पडते आणि वरुड हे जवळ 18 किलोमीटर आहे. म्हणून या रोडनी जवळपास 50 गावाची बाजारपेठ ही वरुड आहे. पण मागील 3-4 वर्षापासून या रोडची इतकी दयनीय अवस्था झाली आहे, कारण काम झालं वडाळ्यापर्यंत या रोडचं काम आलं आणि वडाळ्या ते थडीपोहणी हे 3 किलोमीटरचंच काम हे थांबल्या गेलं आहे. कशामुळं थांबलं, उडवाउडीचे उत्तर मिळतात, कशामुळं थांबलं हे कोणी उत्तर देत नाही. मला एक 8-10 दिवसापूर्वी कार्यकारी अभियंता अमरावती गिरी साहेब म्हणून आहे, त्यांचा कॉल आला. त्यांनी सांगितले की तुमची तक्रार आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. मी एक 8 दिवसात तुमच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी येत आहे. पण आता जवळपास त्याही गोष्टीला 15 दिवस झाले, पण अजून त्यांच्या कार्यालयाकडून मला कुठल्याही प्रकारचा नंतर काही मेसेज नाही आला, काही आला नाही. माझी आपल्या चॅनलच्या न्यूज माध्यमातून एवढीच विनंती राहील की या रोडचं काम हे लवकरात लवकर व्हायला पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं व्हायला पाहिजे. कारण इथून आमच्या गावातील आणि या एरियातील तारासावंगापासून जो वर्धा जिल्हा आहे, जवळपास रोज 200-300 विद्यार्थी हे पहिल्या वर्गापासून ते 12वी वर्गापर्यंत शिकासाठी जातात. आणि मधल्या पिरियडमध्ये रोड चांगला नसल्या कारणामुळं बस बंद झाली. आम्ही त्या बाबतीतही पालकमंत्री बावनकुळे साहेबाकडे डेप्युटेशन घेऊन गेलो. थोडा वादविवाद झाला. त्याच्यानंतर आता ती बस चालू झाली. जवळपास ती बस आता 1 मे पर्यंत राहील. नंतर मग ते शाळाला सुट्टी लागल्या बंद होईल, पुन्हा जूनमध्ये चालू होती. पण आमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे का पावसाळ्याला 2 महिने राहिले आहे, हा रोड लवकरात लवकर व्हायला पाहिजे. काय अडचणी आहे, मागं ते खंडारे म्हणून साहेब आहे, ते म्हणे ह्या रोडच्या पॅचेस पूर्ण उखडू द्या, नंतर आम्ही हे चांगलं करतो. पण त्याच्यानंतर खंडारे साहेबासोबतही संपर्क केला असता, त्यांनी काहीच नाही सांगितलं. आता परवा जात असताना आम्ही थोडी चौकशी केली तर डांबर उपलब्ध नाही आहे. मला एवढं सांगा, डांबर उपलब्ध नाही आहे, कोण ठेकेदार आहे, कोण करत आहे, याच्यासोबत सामान्य जनतेच्या सोबत जीवासोबत खेळण्याचा काही प्रश्न येत नाही ना. आम्ही दोन्ही आमदार साहेबांना विनंती केलेली आहे का हा रोड आम्हाला लवकरात तुम्ही करून द्या. एवढीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी आपल्याला एवढी विनंती राहील का ह्या रोडचं काम चांगलं आणि लवकरात लवकर व्हायला पाहिजे. याच्याबद्दल आपण आमच्यापर्यंत आला याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. अशाच बातम्या व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बघत रहा DNU 24 न्यूज.